ट्रान्सफॉर्मरची माहिती, याचा हा पहिला व्हिडिओ तुमच्या पाठीमाग बघताय. हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. हा 15 एम इतका ट्रान्सफॉर्मर, आणि ह्या ट्रान्सफॉर्मरला डिफरंट टाईपच्या एक्सेसरीज कनेक्टेड आहेत. आता एक्सेसरीज म्हणजे काय, की ह्याचे पार्ट्स. जसं की इथे एक रेडिएटर कनेक्टेड आहे, जो ट्रान्सफॉर्मरच्या हा मेन बॉडीला कनेक्टेड आहे. ती वरती बघू शकता एक टँक आहे, त्याला कन्झर्वेटर टँक असं म्हणतो. आणि इकडे मार्शलिंग बॉक्स आहे, इकडे NIP सिस्टम आहे. तर बेसिकली रेडिएटर काय करतो, की हा जो ट्रान्सफॉर्मर आहे ना, ज्यावेळी वर्किंग कंडिशनमध्ये असेल त्यावेळी हा हीट होतो, आणि त्याला कूलिंग करायचं काम हा रेडिएटर करतो. रेडिएटरमध्ये ऍक्टिव्ह कूलिंग, पॅसिव्ह कूलिंग अशा 2 टाईपच्या कन्सेप्ट असतात. तर ते आपण डीपमध्ये पुढे बघूच. वरती एक कन्झर्वेटर टँक आहे, तो काय करतो, की ह्या ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीला ऑइल सप्लाय करायचं काम करतो. इकडे LV सर्किट आहे, पलीकडे HV सर्किट आहे, आणि इकडे NIP सिस्टम आहे. NIP सिस्टम काय करते, की इन केस कधी जर फायर कॅच झाली, ट्रान्सफॉर्मरमध्ये फायर लागली, तर त्यावेळी याला वाचवण्याचं, विझवण्याचं, प्रिव्हेन्शन करण्याचं काम हे NIP सिस्टम करतं. आणि इथं मार्शलिंग बॉक्स आहे, जो मार्शलिंग बॉक्सवरचे जे प्रोटेक्शन्स आहेत, तर त्या प्रोटेक्शनचे कम्युनिकेशन करायचं काम हे मार्शलिंग बॉक्स करतं. अशा डिफरंट पार्ट्स मिळून एक ट्रान्सफॉर्मर बनतो, आणि त्याचं वर्किंग एक वेगळ्या पद्धतीने होतं. सो ह्या गोष्टी कशा होतात तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक पार्टनुसार सांगेल. सो हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि त्या मित्रांना पाठवा, त्यांचे विषय बॅक राहिले होते, त्यांना हेल्प होईल विषय सोडवण्यासाठी. आणि फॉलो करून टाका फॉर मोर कॉन्टेंट.